स्त्री शिक्षणाच्या जनक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आज नंदुरबार शहरातील मारीवाडा परिसरात आदरांजली वाहण्यात आली। सावित्रीबाई फुले यांनी 1 जानेवारी 1848 मध्ये भारतातील पहिली मुलींची शाळा पुणे शहरातील भिडेवाडा येथे सुरू करून स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली। आज त्यांच्या आणि थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संसदरत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित यांनी अभिवादन केले। या प्रसंगी त्यांनी सावित्रीबाईंच्या कार्याला विनम्र अभिवादन केले आणि त्यांच्या विचारांना नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला। सावित्रीबाई फुले यांचे विचार आजही प्रासंगिक आहेत। स्त्री शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी त्यांनी दिलेले योगदान कधीही विसरता येणार नाही। हा कार्यक्रम सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्या आदर्शांना जिवंत ठेवतो। क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी नंदुरबार या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे। सावित्रीबाई फुले यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी सुरुवात त्यांनी केली महिलांच्या शिक्षणासाठी, त्यामुळे आज आमच्या सारख्या लाखो करोडो महिला आज शिक्षण घेऊ शकलेल्या आहेत आणि महिलांना समाजामध्ये समान स्थान मिळावं, शिक्षणामध्ये त्यांना समान स्थान मिळावं, यासाठी त्यांनी जो लढा दिला तो नक्कीच आमच्या सर्व महिलांसाठी एक अत्यंत आदर्श आहे। आणि अत्यंत विपरीत अशा परिस्थितीमध्ये सावित्रीबाई फुले यांनी जो पुढाकार घेतला, समाजामध्ये महिलांच्या शिक्षणाला विरोध होत असताना त्यांनी महिलांच्या शिक्षणासाठी जी लढाई त्या टाइमाला लढली आहे ती नक्कीच आजच्या सर्वच महिलांसाठी अत्यंत प्रेरणादायी आहे। आज सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्तानं मी पुन्हा एकदा त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन करते।